लास्ट टाइम मदरबोर्ड बघितलेला आहे. मदरबोर्ड बघायला आता काय अडचण आहे. आता इथं स्टार्ट करताना महत्त्वाचं कसं आहे, हा ड्युएल कोरचा प्रोसेसर आहे. म्हणजे इंटेल पेंटियम ड्युएल कोर हा आपल्याला अपग्रेड करायचा आहे. अपग्रेड करण्यासाठी हा मदरबोर्ड रिपेअर होत नाही आहे. आता सगळे मदरबोर्ड चायनीज आलेत, त्यामुळे प्रॉपर रिपेअर होत नाही. तर आपल्याला हा प्रोसेसर नवीन मदरबोर्ड जोडून अपग्रेड करायचा आहे. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करावं, हा प्रोसेसरचं सॉकेट आणि नवीन मदरबोर्डचं सॉकेट एकच असायला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हा मदरबोर्डचं मॉडेल नंबर कुठला आहे बघायचं. हे गिगाबाईट GH61M हे मॉडेल नंबर असतं. आणि दुसरी गोष्ट हे सॉकेट, ह्याला सॉकेट म्हणतात ना, 775 किंवा 1175, ही जे सॉकेट हा महत्त्वाचा प्रकार आहे. तर ही त्याला मॅच होणं गरजेचं आहे. तर हे आपण पहिल्यांदा सॉकेटमधून प्रोसेसर काढूया. हा प्रोसेसर काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं आता हे सगळे खालची डिझाईन वेगळे आहेत. आणि ह्या पद्धतीनंच प्रोसेसरला कुठल्या तरी दोन्ही साईडला खाचा असतात. इथं आणि इथं खाच दिसते का, आलं लक्षात. प्रोसेसर बसवताना हे महत्त्वाचं दाखवण्यापाठीमागचा उद्देश आपल्याला प्रोसेसर प्रॉपर बसवता आला पाहिजे. चुकीचा बसला तर बर्न मदरबोर्ड पण होणार आणि प्रोसेसर पण होणार. ही बघा, इथं एक खाच आहे, इथं एक खाच आहे. सेम खाच मदरबोर्डवरती कुठं आहे बघायचं. मदरबोर्डवरती खाच कुठं आहे, इथं एक आहे आणि इथं एक आहे. म्हणजे याचा अर्थ हा प्रोसेसर बसवताना आपण ह्या पद्धतीने बसणार, लक्षात. असाच बसणार नाही, असा एकदा बसला की आतमध्ये फिट होतं. लक्षात आलं. एवढं सिंपल आहे. फक्त सॉकेट ज्या वेळेला पहिल्यांदा मदरबोर्ड किंवा प्रोसेसर बघताना सॉकेट मॅच व्हायला पाहिजे. सॉकेट एकदा मॅच झालं की बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली मॅच होतात. तर आपल्याला हा प्रोसेसर आपण काढूया. आणि आता हे जुना आहे म्हणून दाखवतो. प्रोसेसर ह्याच्यामध्ये बसला, अशा पद्धतीने प्रोसेसर ह्याच्यामध्ये एकदा बसला, ठीक आहे. तर हे बरोबर हे पुढचं लॉक आहे त्याच्यामध्ये जायला पाहिजे. आणि हे प्रेस करायला लागतं, बऱ्यापैकी प्रेस करून असं खालती बसतं. म्हणजे एकदम सिंपल प्रेस करल तुटल असं काही नाही. जरा प्रेस कर बघ, लागते ना, ताकद लावावी लागते ना. सिंपल नाही असं अडकवलंही झालं. तर ह्या पद्धतीनं हे बसायला पाहिजे. आता हे मी काढतो. ठीक आहे, हे ठेवून टाकते. आता महत्त्वाचा आपण हा मदरबोर्ड अपडेट करणार आहे. आता जसं मी तुम्हाला सॉकेट सांगितलं तसं हे महत्त्वाचं सॉकेट त्याला मॅच व्हायला पाहिजे. आता मॉडेल नंबर तरी ZH61 NVMe, म्हणजे NVMe स्लॉट आहे म्हणून त्याला NVMe मॉडेल दिलेलं आहे. तर आता आपण त्याला हे अशा पद्धतीने सॉकेट असते. आता जसं मगाशी सांगितलं, इथं बघितलं बरोबर ह्या दोन्ही साईडला दोन खाचा आहेत. बरोबर ह्या खाचाच्या ह्याच्यामध्ये CPU बसायला पाहिजे. CPUला आता मी जसं इझिली जेवढंही करतो तसं खाली कुठंही क्रॅचेस, बोट किंवा डस्ट लागता कामा नये. आणि सेम ह्या पिना आहेत आणि ह्या पिना बरोबर ह्याला टच होतात. त्यामुळं सर्वात महत्त्वाचं काय आहे, आपल्याला बसवताना इकडं तिकडं ढकललं, सरकलं, म्हणजे तिरका बसला असं काय नाही, इझिली ठेवायचं आहे. असा इथं बरोबर दोन खाचा दिसतात, एका खाचाला मॅच झाली की बसतं आहे. सिंपल आहे, अजिबात हालत नाही. तिरकं बसलं की ते हलणार. आणि आत्ता जसं सांगितलं तसं हे इथं ह्या खालच्या लॉकमध्ये हे करा, प्रेस करा आणि इथं लॉक बसवा. एवढं एकदम सिंपल आहे. आता हे झाला प्रोसेसर नंतर आणि काय महत्त्वाचा पार्ट आहे ह्याच्यामध्ये, रॅम. आता रॅम आहे आपल्याकडं, आत्ता आणलं रॅम पण इझिली. आता रॅम बघताना परत आता हा ओपनली आहे म्हणून सांगतो. मला किती येत असलं माहिती असलं तर मी असं सगळं चेक केल्याशिवाय प्रॉपर बसवत नाही आहे. कारण काय, हे असं बसवलं तर काय होणार, ह्या लॉकमध्ये बसणार नाही, हे रॅम डॅमेज होणार किंवा सॉकेट डॅमेज होणार. त्यामुळे असं बघायचं प्रॉपरली मॅच होतं आहे का आणि मगच प्रेस करायचं. आणि प्रेस करताना ह्या दोन्ही साईडला दोन हे आहेत, इथून इकडं साईडनं सोडायचं आणि प्रेस करायचं, लॉक होतं ऑटोमॅटिक. सेम आहे, काढताना ओढून काढायची नाही रॅम काढताना ह्या साईडला दोन्ही साईडला लॉक आहेत, प्रेस करायचं, इझिली निघतं आहे. लक्षात, सिंपल झालं. हा रॅम झाला. त्यानंतर तिसरा पार्ट कुठला आहे, CPU वरचा फॅन कुठं आहे. हा आता हा फॅन जुनाच आहे, कारण आपल्याला काय करायचं आहे, हा CPU अपडेट करायचा आहे. आता हे करत असताना दुसरी गोष्ट सांगतो, हे 4 सॉकेट मदरबोर्डच्या खाली म्हणजे इथून बाहेर आली पाहिजेत.
लॉक जसा हा लॉक झाला ना ब्लॅक कलरचा बाहेर लॉक आला आहे तसा ह्याचा लॉक झाला पाहिजे. तर लॉक होण्यासाठी सगळ्यात अगोदर ही प्रेस केल्यानंतर ऑलरेडी लॉक झाला आहे तर ते लॉक काढायला पाहिजे आपल्याला प्रॉपर, कारण प्रेस केल्यानंतर ते बसणार आहे. हे बघा इथं आहे की नाही, हे असं फिरवायचं, हे सगळे असे फिरवलं. तुम्ही तसंच हे केलं तर तसं लॉक बसणार नाही आहे. आणि हे प्रेस केलं तर हा जो लॉक आहे ह्याच्यात जो आहे तो हे खालती येऊन प्रेस केला जाणार आहे. तर लक्षात. आणि हीट सिंक महत्त्वाचं म्हणजे आता हे का जाणार नाही, कारण ऑलरेडी हे लॉक आता अडकलेलं आहे त्यामुळे ते जाणार नाही. आपल्याला हा लॉक काढावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे हे बघितलं काय तर हे खाच लक्षात घ्या, ह्या खाचेत लॉक होतो त्यामुळे ही खाच आहे का नाही इकडेच यायला पाहिजे, अदरवाईज तिकडे राहिली तर ह्याच्यात प्रेस होणार नाही. कसं काय चुकतं आहे दाखवतो. आणि आता ही हीटसिंक पेस्ट ही काय रेग्युलर आहे, एवढी काय स्टँडर्ड नाही आहे. कारण स्टँडर्ड जर हीटसिंक पेस्ट जर घेतली तर साधारणतः 450-500 रुपये किमतीची एक असते एका CPU साठी, आणि ही आपल्याला 30-40 रुपये किंवा 50 रुपयाला मिळत्या. आता एवढी सफिशियंट आहे, म्हणजे भरपूर आहे म्हणून भरपूर लावायची नाही आहे पहिली गोष्ट. ठीक आहे. आता जर ह्याच्यावर बरोबर इथं प्रेस होतो, हा प्रोसेसर ह्याच्या बरोबर मध्ये येतो त्यामुळे इकडं तिकडं प्रॉपर मिक्सअप होत्या. आता सगळ्यात महत्त्वाचं ही जी सॉकेट आहे हे कशासाठी आहे, CPU फॅनला पॉवर देण्यासाठी. तर त्यासाठी पहिल्यांदा हा फॅन कुठं बसवणार आहे हे सॉकेट कुठं आहे बघायचं, म्हणजे त्याच्या आसपासचं जर असेल तर म्हणजे परत फिरवून वगैरे घ्यायची गरज नाही. तर आता आपल्याला हे हितं आहे त्यामुळं बरोबर इथंच घेतलं, इथं सोयीचं होईल. ठीक आहे. हे बरोबर चारी साईडला ह्याच्यात बसायला पाहिजेत. जरा जरी इकडं तिकडं झालं तरी प्रॉपर बसणार नाही आहे. आता आम्ही फक्त वरती ठेवला आहे आलं हे चारी साईडला. आता हे दाखवतोय कारण प्रत्येक वेळा मदरबोर्ड काय उलटा करून तुम्हाला बघावं लागणार नाही किंवा बघायची गरज नाही. हे जसं सॉकेट बाहेर आलं ना तसं आलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागणार, दोन्ही अपोजिट साईडला प्रेस करायची, एकदा इकडं आणि एकदा इकडं, म्हणजे दोन्ही साईडला असं अशा पद्धतीने प्रेस व्हायला पाहिजे. आता हे प्रेस करून बसलं का आत नाही बसलं, कारण काय ही प्रॉपर पिन त्याच्यात गेलेली नाही आहे. जसं मगाशी सांगितलं का नाही, तो लॉक आहे ना ते त्याच्यामध्ये प्रॉपर झालेला नाही आहे, ह्याच्यात बसणं गरजेचं आहे. कारण हा लॉक बसल्याशिवाय हे जे आहे हे बघितलं का मगाशी जे दाखवत होतं ते हा ह्याच्या खालीच जायला पाहिजे प्रॉपर. तर ती ही पिन आहे ना ही आत जायला पाहिजे. जरासं स्क्रूड्रायव्हर टाईप काय आणणार का, हे बघ हे आता बसलं का, हे लॉक झालं आहे. हे असं त्या मदरबोर्डमध्ये लॉक व्हायला पाहिजे. तर लॉक होण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला हे बाहेर काढायला पाहिजे. आता हे लॉक बहुतेक आतमध्ये तुटलेलं असणार आहे. हे बघ आता हे वरती आलं. ठीक आहे. आला.
हे प्रॉब्लेम कधी येतो माहिती आहे का, ज्यावेळेला आपण जुना फॅन बसवतो का नाही त्यावेळेला त्या लॉकमध्ये बसत नाही, त्यावेळेला बरोबर ॲडजस्ट करावं लागतं. आलं. आता हे फक्त बसलं नाही आहे, लॉक झालेलं नाही आहे. आता ही लॉक झालं म्हणजे ब्लॅक बाहेर आलं, लक्षात आलं. आता हे निघणार नाही आहे, म्हणजे हे अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता परत चुकून काय झालं, आपण लक्ष इकडं दिलं आणि तिकडून हे चुकीच्या पद्धतीने फॅन इकडं बसवला गेला. तर महत्त्वाचा मी हे बसवण्यापाठीमागचा उद्देश इथं काय आहे, असं जर इथं बांधलं तर ही केबल फॅनवरती येणार नाही आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं बरं का. नाहीतर इकडून इकडे घेतलं फॅनवरनं असं आलं तर काही कधीतरी अडकणार. त्याच्याऐवजी डायरेक्ट इथं घ्यायचं, इथं नंतर आपण त्याला बांधू. बरोबर. ह्या साईडला हे करताना पॅक करता येईल. CPU झाला, त्याच्यावरती फॅन झाला, त्यानंतर रॅम झाली, त्यानंतर गरज असेल तर ग्राफिक्स कार्ड. इथं NVMeचा स्लॉट आहे. NVMe न जोडता आपण काय जोडणार आहे, SATA हार्ड डिस्क जोडणार आहे. ठीक आहे. आणि इथं SATA हार्ड डिस्कचे कनेक्टर 4 आहेत, 1 2 3 4. हे फ्रंट पॅनलचे बटन, जिथं आपण बटन जोडतो ते परवा आपण एक व्हिडिओ बनवला आहे त्याचं आहे. इथं 24 पिन पॉवर सप्लाय. इथं ग्राफिक्स कार्ड असेल तर PCI ग्राफिक्स कार्ड. हे फ्रंट USB आहे, हे फ्रंट ऑक्सचं आहे. त्यानंतर हे 4 पिन पॉवर कनेक्टर आणि ॲडिशनल फॅन जर जोडायचं असेल तर इथं फॅन. बॅकग्राऊंडचं तुम्हाला माहितीच आहे. इथं साऊंड इन, साऊंड आउट आणि माईक, लॅन केबल, 4 USB पोर्ट, VGA, HDMI. VGA आणि HDMI हे मॉनिटर किंवा डिस्प्ले किंवा TVसाठी आउटपुट, आणि इथं आणि 2 USB. एवढे पोर्ट झाले. आता इथं आपण हे चालू करायसाठी काय करावं लागेल, सर्वात प्रथम कॅबिनेट घेवरती तो हे घे. संपलं बहुतेक. नाही चार्ज आहे, चालू आहे सर. राहू दे, साऊंडचं काढूया. काहीतरी वेट लागेल, उलट गेलं रे ते, तिकडून फिरवायला पाहिजे. असू दे, करूया त्याला ॲडजस्ट. ठेव वरती. पॉवर केबल आणलेली नसावी बहुतेक. पॉवर केबल साधे आणलेस, कुठनं आणलीस हे? चालूमधले होय. बघून नाही तर इथं बनवायची. आता हे आत बसवायचं नंतर करूया. आता पहिल्यांदा काय करायचं, कुठेही तुम्ही गेला सर्व्हिसला, रिपेअरिंग, ह्याच्यातनं मदरबोर्ड बाहेर काढला, जसं आता आपण आत बसवणार आहे तसं आपण बाहेर काढतो. तर असं काहीतरी जाड घ्यायचं, इथं ठेवायचं. ह्याला काय काय अटॅच व्हायला पाहिजे. आता पहिली गोष्ट पॉवर सप्लाय, बरोबर आहे. ही पॉवर पिन इथं अटॅच होणं गरजेचं आहे. पॉवर पिन ही 24 पिन आहे ना, ही अशी प्रॉपर बसवा. ही निघत असेल तर प्रॉपर बसवून घ्यायची. ठीक आहे. आणि हे सॉकेट हे एक लक्षात ठेवा बरं का, हे इथं लॉक होतं, त्यामुळे हे असे बसवले असं बसले ट्राय करायचं नाही. ज्या साईडला लॉक आहे का नाही त्याच साईडला ट्राय करायचं. आणि हे फिट होत आहे, म्हणजे हे परत निघत नाही. हा लॉक होतो हे लक्षात ठेवायचं. बघितलंच का, ह्या साईडला हा लॉक होतो. ठीक आहे. दुसरी पिन काय, 4 पिन पॉवर सप्लाय, हे पण ह्या साईडला लॉकचं आहे, त्यामुळे हे इथं अशा पद्धतीनं. आता चालू करण्यासाठी आणि काही लागणार आपल्याला, इथं हार्ड डिस्क, डिस्प्ले घ्यायचा आहे, त्यामुळे हार्ड डिस्कचा काही विषय नाही. आपण हार्ड डिस्क त्याच्यामध्ये आत जोडूया. आणखीन ह्याला काय लागणार, ह्याला पॉवर सप्लाय, पॉवर द्यावी लागणार. इकडे जोडले की डिस्प्ले. आता इथं आपल्याला HDMI इकडे TVला जोडायचं आहे, त्यामुळे HDMIचा आपण वापर करूया. ठीक आहे. आता शॉर्ट करायचं. शॉर्ट करायचं म्हणजे काय करायचं, परवा पिना बघितल्यात लक्षात आहे, ग्रीन आणि ब्लॅक. याकडच्या 3, याकडेच नाही, फ्रंट USB आता इकडं आहे, फ्रंट पॅनल इकडं आहे. फ्रंट पॅनल म्हणजे ह्या साईडचे ही पॉवर सप्लाय, हे रिसेट, पॉवर सप्लायच्या पुढे रिसेट, हार्ड डिस्कच्या इकडे हे जोडायचं आपल्याला इथं.
फॅनला काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे, त्यामुळे फॅन चालू झाला. इथे लक्षात आलं. हे आतल्या साईडला आहे ती खालची एक पिन सोडून पॉवर ऑन, त्याच्यासमोरचं रिसेट, त्याच्यावरती हार्ड डिस्क आणि हार्ड डिस्कचं प्लस मायनस पॉवर सप्लाय. एवढं आलं की एवढं सफिशियंट आहे. आता हे डिस्प्ले आला म्हणजे महत्त्वाचं काय, मदरबोर्ड ओके, सगळ्या गोष्टी ओके, SMPS ओके. आता हे आपल्याला आत बसवायचं आहे. आता आत बसवण्यासाठी हे डायरेक्ट आपण आता बंद करूया, काय अडचण नाही आहे. ठीक आहे. हे ठेवू. आता हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ह्याची पट्टी पाठीमागची ही जर पकड मदरबोर्ड, ही जुनी पट्टी काढायची आहे. ही जुनी आणि ह्याला मॅच होणार नाही आहे. ही पट्टी म्हणजे ही बॅक साईडला AC कॅबिनेटला मॅच होणार. काढ किती काढायची. कशी जोडायची, अशा पद्धतीने जोडायचे आहे. ठीक आहे. म्हणजे हे बसवताना अशा पद्धतीने पकड. हे जर ह्याचं असेल काय म्हणायचं, लॅन्स असेल तर पॅक होणार, ते कट करून काढायचं आपल्याला. नंतर स्क्रून आपण हे काढू. इथं HDMI आहे ना, इथं HDMIचं पण काढून टाकूया. हे काय लगेच तुटून निघतं आहे, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. हे नंतर कट करून काढा, बोर्डवरती पडायला नको ते. ठीक आहे. हे अशा पद्धतीने येतं. ओके. दुसरी गोष्ट, मदरबोर्ड जोडायच्या अगोदर ह्याच्या खाली स्क्रू आहेत. हे स्क्रू कॅबिनेटला फिट होतात. 1 2 3 4. हे बरोबर हे कॅबिनेटवरती जिथं माउंट करणार आहे बरोबर त्याच्या खाली हे स्क्रू यायला पाहिजेत. म्हणजे किती स्क्रू आहेत बघा, हा 1 2 3 4 बरोबर आहे. हे 4 स्क्रू आपल्याला जोडायला पाहिजेत. आता हे खालचे मी काढतो. हा इथे एक जोडला. आणि हे स्क्रू वेगळे असतात, माहिती आहे ना. त्यात मदरबोर्डचे जे असे स्क्रू असतात, आलं लक्षात. आणखीन एक स्क्रू लागणार, त्याच्यात नव्हता ना. नव्हता. हे जरा कॅबिनेटचा स्क्रू मागून आणते त्याच्याकडे. ह्याला व्यवस्थित असं फिटिंग करायचं. कशाचं, आणि हे डेटचं वगैरे काढा. हे डेटचं किंवा आपल्या हे जे स्टिकर आहेत ना ते काढून टाका. लागलाच बुटेबल पण पेन राहील. बुटेबल पेन राहील. सर नवीन बोर्डला IC येत नाही का डायरेक्ट, काय प्रोसेसर येत नाही का डायरेक्ट. मदरबोर्ड वेगळा असतो, प्रोसेसर वेगळा असतो. नाही नवीन येताना नाही वेगळंच घ्यावं लागतं. नवीन बोर्डला सेम येत नाही. प्रोसेसर वेगळा घ्यावा लागतो, मदरबोर्ड वेगळा घ्यावा लागतो. कुठला प्रोसेसर पाहिजे, कुठला मदरबोर्ड पाहिजे ते हे करणं गरजेचं आहे ना. त्याच्याबरोबर स्क्रूड्रायव्हर नव्हते, स्क्रू नव्हते याच्यात. नव्हतं काय ते बॉक्स तसं झालं. टाकी बॉक्समध्ये टाकून सर पकडे. असतं तर तुम्हाला कशाला पाठवू. ते पकड. कॅबिनेटचा स्क्रू लक्षात आला का विचार करा. मदरबोर्ड वेगळ्या कंपनीचा असतो, मदरबोर्ड वेगळ्या सॉकेटचा असतोय, त्यामुळं त्याला मॅच होणारा प्रोसेसर वेगवेगळा असतोय. त्यामुळं लॅपटॉपसारखा इनबिल्ट मदरबोर्डवरती प्रोसेसर येत नाही. हा प्रोसेसर वेगळा घ्यावा लागतो, मदरबोर्ड वेगळा घ्यावा लागतो, एकत्र येत नाही ते.
तो जुना मदरबोर्ड घे आणि स्क्रूड्रायव्हर घे. बोलवतो ना, ही स्क्रूड्रायव्हर म्हणतोय. बोलवतो ना, बोलव झालं म्हणा. हे या पटकन. आता हे काय झालं होतं, ह्यानं मदरबोर्ड काढताना कुणी काढला बघा, चुकीच्या पद्धतीने काढला, खालच्या स्क्रूसहित काढला आहे. असा काढायचा नसतोय. आता हा स्क्रू होता ह्याला, ठीक आहे, ह्याच्यासहित काढायचा नसतोय. आता आपल्याला 4 स्क्रू लागणार आहे, त्यामुळे हा एक स्क्रू इथं बसवला आपण. हां ठीक आहे. आता पहिली गोष्ट काय माहिती आहे का, ते कराडे सर्वेचं झालं आहे. हा म्हणू दे की रिपोर्ट नेक्स्ट जाऊ दे. ते ह्याला अनुष्ठीला फोन करू दे, फोन करून जाऊ द्या. असतील तर जाऊ द्या, नंतर कमीत कमी फोन तरी जाऊ देतात. हो ठीक आहे. हे बघा, हे डायरेक्ट ह्याच्यावर जोडलं तरी चालतंय, पण महत्त्वाचं कसं आहे, बऱ्याच वेळेला ह्याला आणि ह्याला शॉर्ट होण्याचं प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे हे बर्न होत नाही किंवा ह्यानं शॉर्ट होत नाही. हे जरी खाली ठेवलं तरी चालतं. हे खाली ठेवताना काय करायचं, आता मी एखादा जुना जोडलेला पिशी तुम्हाला दाखवतो. हे इथं जोडलं, बरोबर ह्याला होल पाडायचं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, जसं आता मी सांगितलं, हे इथं, हे बघा प्रवीण जरा लक्ष दे, हे असं ठेवायचं इथं. इथं ह्या होलला अगोदर मॅच करायचं, समजलं का. ह्या होलला मॅच केलं ना, बरोबर इथं बसलं की बरोबर 4 होल मॅच होतात. आणि असं जर बघितलं तर लक्षात येतं. आता काय दिसत नाही तिकडं, हा वरचं हे दिसत नाही, USB दिसत नाही. याचा अर्थ काय करावं लागणार आपल्याला, पट्टी काढून हे पण काढावं लागणार. PS2 म्हणजे हे 4ही पण काढावं लागणार आपल्याला, आणि ते USB प्रॉपर दिसत नाही. आणि हे सिम्पल आहे, हे असं तुटून निघतं आहे. त्याला काही फार मोठं कष्ट करावं लागतं असं नाही आहे. पकड आणली नसेल ना तुम्ही, हे नंतर कट करून काढायचं, नाही तर काढतो लागतं. ठीक आहे. आता परत इथंच चेक करा वाटल्यास. चेक करताना कसं, हे ह्या पद्धतीनं लक्षात असं मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे हे वरचं काढलं नसतं तरी चाललं असतं. आणि हे करायसाठी अगोदर पहिल्यांदा काय करा, डायरेक्ट हे इथं जोडून टाका. दुसरा विषय आता हे गरज असेल तर लावा, जर प्रॉपर जोडता येत असेल तर. आणि हे खाली असलं तर त्यानं काही फरक पडत नाही आहे. असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ती जरा पकड. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा बघा, कितीही काही अडचण असेल ना, तर हिथं लॉक असणार आहे. असं जर बसवलं तर परफेक्टली त्याच्यात जाऊन बसते. म्हणजे वेगळं काही करायची गरज भासत नाही त्याला. फक्त तुम्ही ट्राय करणार, चुकणार असं नको व्हायला. बरोबर हे स्क्रूवरती आलं बघा, सगळे स्क्रू त्याला मॅच होतात. ठीक आहे. आता स्क्रूमध्ये प्रकार भरपूर आहेत. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, स्क्रू कुठले पण जोडायचे नाही आहेत. स्क्रू जोडताना मी सांगतो ते स्क्रू वापरायचे. हे चपटे आहेत ना, असले स्क्रू मदरबोर्डवरती वापरायचे. हे जे स्क्रू आहेत हे पाठीमागचं कॅबिनेटसाठी वापरायचं आहे. आणि हे दुसरा जो प्रकार आणि एक आहे का बघतो, हे असे जे स्क्रू आहेत ते इथं हार्ड डिस्क वगैरे लावतो ना, त्या लॉक करण्यासाठी आहेत. त्यामुळे इथं जे छोटे आणि चपटे जे स्क्रू आहेत तेच इथं लावायचे. ठीक आहे. जुना कुठे मदरबोर्ड घे, जुना मदरबोर्ड घे ना, पटकन घे की. हे बघितलं, कसले स्क्रू आहेत अलग लक्षात. ते दाखवण्यासाठी तुम्हाला घेतलं. तसले स्क्रू बसवायला पाहिजेत. आणि हे करत असताना लक्षात ठेवा, असा चुकून खाली स्क्रू पडला. आता आपली अडचण काय आहे, पॉवर पिन कायम डिस्कंटिन्यू करायची, कधीही लावायची नाही आहे. चुकून शॉर्ट झालं काय झालं तर अडचण येणार. त्यापेक्षा बेस्ट वे पॉवर केबल काढायची. दुसरी गोष्ट प्रॉपर पकडायचं. हे असं जे पकडलं आहे ना, प्रॉपर पकडा. आणि हे पकडताना सगळं लॉक करण्याऐवजी अगोदर दोन्ही साईडला, अपोजिट साईडला स्क्रू मॅच करून घ्यायचे.
मी जास्त ताकद लावायची नाही बरं का. ठीक आहे. हे 2 बसले की हे बाकीचे 2 इझिली बसतात, त्याला काय अडचण येत नाही. आणि स्क्रू लक्षात घ्या बरं का, कुठलाही CPU ओपन केला वरती स्क्रू कसले जोडले ते बघा, कसलेही जोडायचे नाहीत. ठीक आहे. आता पुढं काय करायचं सांगा. केबल आणि काय जोडायचं, कॅबिनेटमध्ये जोडतो म्हटल्यानंतर फ्रंट पॅनलचे सगळे कनेक्टर हे महत्त्वाचे आहेत. फ्रंट पॅनलचे कनेक्टर म्हणजे हे जे फ्रंट पॅनलनं बटन USB हे सगळं वर्क व्हायला पाहिजे. जसं मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीने हे सगळं इथं आहे. आता हे आत्ता आपण बांधले बघा, व्यवस्थित बांधलं. ह्या पद्धतीनंच पॅक व्हायला पाहिजे आपल्याकडून पण. हे काढतो मी आता, नंतर बांधून घ्या. उद्या दाखवा मला कसं बांधताय बघूया. ठीक आहे. आता इथं फ्रंट पॅनलचं पण लक्षात ठेवा. हे काय आहे USB. आता USB बघा एका साईडला क्लोज आहे, बाकी ह्या साईडला 4 आणि 5 आणि 4 ओपन आहेत. आता आपण बघतानाच आपलं असं लक्ष पाहिजे की इथं ओपन कुठं आहे, क्लोज कुठं आहे. आता इथं बघितलं, इथं एका साईडला पिन ओपन आहे तर त्याच साईडला इथं इझिली बसते बघा. अशी जर बघितली लक्षात, इथं एक 2 आणि इथं AC97 लिहिलेलं असतं. हे मधलाच 2 नंबरचं ही पॅक आहे. इथं 2 नंबरचं आहे, हे इथं जायला पाहिजे. इथं USB जायला पाहिजे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं काय, ह्या ज्या मगाशी आपण पिन बोलत होतो त्यापैकी सगळ्यात गोष्ट ही पाठ व्हायला पाहिजे बरं का. इथं जी आहे ती पॉवर पिनच जायला पाहिजे. जिथं ओपन आहे, ओपन म्हणजे जिथं पिन नाही त्याला ओपन म्हणायचं. ओपन आहे त्याच्या शेजारी पॉवर पिन, त्याच्या समोरला एक्झॅक्ट त्याच्या समोर रिसेट. त्यानंतर पॉवर पिनच्या समोर महत्त्वाची काय जाणार, हार्ड डिस्क. आणि हार्ड डिस्क जाताना मायनस कुठल्या साईडला पाहिजे, आतल्या साईडला आणि प्लस बाहेर साईडला. प्लस मायनस हे लक्षात ठेवा, प्लस मायनस. आणि त्यानंतर पुढे लाईट लागते, LED लागते. हार्ड डिस्क चालू आहे बंद आहे ब्लिंकिंग होतं ना त्याचं. आणि ही पण तुम्ही उलटी जोडली तर लाईट लागणार नाही. त्यासाठी पुन्हा एकदा काय, मायनस आतल्या साईडला आणि प्लस बाहेरच्या साईडला. बाहेरची साईड म्हणजे कोणती, ही म्हणजे बाहेरची साईड. आता ही आतली साईड. आता हे बघा, हे असं पकडलं तर इझिली बसतं इथं. लक्षात. हा फ्रंट पॅनलचं पॉवरचं झालं. त्यानंतर हे USBचं. आता USBचं कुठं आहे, इथं आहे. ओके. त्यानंतर हे फ्रंट ॲडिओज म्हणजे ऑक्सचं. ऑक्समध्ये काय आहे, हेडफोन माईकचं. हां ते. आता त्याच्यासाठी हे इथं आहे. आणि सगळं सिम्पल आहे. सगळं कुठेही तुम्ही काय एखाद्या विमानाचं जर असेंब्लिंग करायला गेलं ना, कुठली पिन कुठं बसणार हे सगळे डिटेल असते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने प्रेस करायचं नाही. जशी पिन आता सांगितली त्या पद्धतीने. ठीक आहे. हे नंतर तुम्ही बांधून घेऊया आपण नंतर झाल्यानंतर. हा एक विषय क्लिअर झाला. रॅम बसली, प्रोसेसर फॅन बसला. आणि हे बघताना पहिल्यांदा प्रत्येकाची पॉवर प्लग झालं का बघा. नाहीतर तुम्ही काय करणार, फॅन बसवला आणि फॅनचं पॉवर प्लगच झाला नाही आणि तुम्ही पॅक केलं तर काय होणार, चालू होणार पण काही वेळाने हीट डिस्प्ले पण येणार. हा फॅन कशासाठी असतो, कूल ठेवण्यासाठी. गरम होऊन हीट होऊन प्रोसेसर तरी बर्न होणार, मदरबोर्ड तरी बर्न होणार. हे दोन्ही बर्न नाही झाले की PC रिस्टार्ट होणार, गरम होणार. त्यामुळे हे सगळ्याच्या पॉवर प्लग आणि पॉवर सप्लाय देणं गरजेचं. आता त्यानंतर हे हा काय 24 पिन पॉवर कनेक्टर. ठीक आहे. आणि जोडताना पण हे बघा दोन्ही साईडला प्रेस करा बरं का. इकडूनच प्रेस केल्यानंतर इकडून असं नाही, जोडताना दोन्ही साईडला पण हाताने प्रेस करायचं. त्यानंतर हा 4 पिन पॉवर कनेक्टर. आता हे पिन आपल्याला प्रॉपर बसवायचे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, ही SATA केबल आहे. एक साईड SATA केबलची हार्ड डिस्कला किंवा SSDला आणि दुसरी मदरबोर्डवरती. शक्यतो काय करायचं, हे दोन्ही साईडला लॉक आहेत, हे लॉक प्रेस करायचं. जर तुम्ही जर प्रेस न करता डायरेक्ट ओढलं तर ती परवा हार्ड डिस्क कशी डॅमेज झालेली होती त्या पद्धतीने होईल.
आणि इथं लॉक आहे बघा, ह्याला एल शेप म्हणायचं. ही केबल आहे ती एल शेप दिसते. हे कुठल्या साईडला आहे बघायचं आणि हे इझिली जोडायचं आहे. हे बघा इथे दिसतंय, हे इझिली आपण जोडू शकतो इथं. आणि इथं बघताना परत आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे, नंबर सिक्वेन्स बघा. 1 2 3 4. जर तुम्ही 1 नंबरला शी जोडली तर स्टार्ट होताना SSD वरतीच होणार, पण 4 नंबरला जोडली तर तुम्हाला CMOSमधून चेंज करून घ्यावं लागणार. 1 नंबर 3 नंबर 4 नंबर. त्यापेक्षा सुरुवात करतानाच हार्ड डिस्क जोडतानाच आपण 1 नंबरला जोडली तर काय होणार, तिथूनच स्टार्ट होणार. आता इथं दिलेलं आहे बघा, SATA 1 SATA 2 SATA 3 SATA 4. म्हणजे इथं मी जिथं जोडत होतो हे SATA 1 झालं लॉक. आता लॉक काढताना हे प्रेस करायचं आणि मगच लॉक काढायचं. दुसरी गोष्ट SSD. आता SSD बघा, ही एल शेप दिसतोय आणि हा एल शेप दिसतोय. म्हणजे हे इझिली ब्लाइंडली पण माणूस कोणी एक इझिली जोडू शकतोय. आता हे असं ओढाय गेल्यानंतर हे तुटणार, तर हे प्रेस करूनच काढायचं. ठीक आहे. आता हा SATA डेटा केबल झाली. दुसरी गोष्ट SATA पॉवर केबल इथं आहे. ही पण आहे ती पण आहे रे, कुठली पण चालते. 2 3 4 पाहिजे तेवढे असतात, त्याला काय कुठली पण जोडा चालते. ही खाली हार्ड डिस्कला जोडूया आपण, हे ना खालती जोडा इथं जागा आहे. आता हा एक विषय क्लिअर झाला. ही तात्पुरती इथं ठेवूया. इथं आपल्या हार्ड डिस्क आहे, ॲडिशनल आणि केबल जोडून त्या हार्ड डिस्कला जोडूया. आता आपण काय करूया, डिस्प्ले घेऊया, चालू करूया इथं का बाहेर करूया, पण इन्स्टॉलेशन लावायला लागेल ना कीबोर्ड माऊस. आता एकंदरीत पुन्हा एकदा सांगतो, महत्त्वाचं काय आहे, कॅबिनेट छोटं मोठं असतं, मदरबोर्ड छोटा मोठा असतोय. खाली जो बेस आहे त्या बेसला स्क्रूचं बघितलं अशी वेगळी सॉकेट आहे, ते जरा मदरबोर्ड घे. त्या सॉकेटप्रमाणे जेवढे तुम्ही स्क्रूज, आता इथे किती स्क्रू आहेत बघा, 1 2 3 4 5. नाही हे स्क्रूचं नाही, हे फॅनचं आहे रे, चारी साईडला फॅनचं आहे. हे स्क्रूचं आहे, त्यामुळं स्क्रूचं आहे तिथं स्क्रूचं माउंटिंग केलं आहे, त्यामुळे इथंच हा म्हणजे 2 4 6 टोटल 6 आहेत. आता हे बघा, हे असं चुकीच्या पद्धतीनं काढलं का नाही तर खालूनच काढलेलं आहे. हे इझिली निघायला पाहिजे रे. आपण जर वेगळ्या पद्धतीनं जोडलं ना तर अडचण आहे. आता बघा निघतच नाही, तसं जोडायचंच नाही. महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यातलं सगळं कळालं नाही. हे बघा जसं मागाशी सांगितलं 0 1 2 3 4. तुम्ही जोडताना प्रायमरी जी हार्ड डिस्क असणार आहे ती 0लाच जोडायची. म्हणजे इथं 0ला जोडली तर बाय डिफॉल्ट सेटिंग वेगळं करावं लागत नाही आहे. पण इथं तुम्ही 3 नंबरला जोडली तर तुम्हाला बायसमधून सेटिंग काय करून घ्यावं लागणार, बूट फ्रॉम 3 किंवा जी SATAला सेटिंग असेल ती. त्यापेक्षा बेस्ट वे 0ला ठेवलं तर ऑटोमॅटिकली बूट होणार आहे. मग सेकंडरीला कुठली जोडा, थर्ड फोर्थ कुठली पण जोडा, हे महत्त्वाचं आहे. आणि हे जसं ह्याचं आहे तसं ह्याला हा मदरबोर्ड वेगळा असल्यामुळे ह्याला भरपूर LPT1 किंवा USB इथे लिहिले बघा. सिस्टीम फॅन म्हणजे ॲडिशनल सिस्टीम फॅन, ह्याचा रेग्युलर फ्रंट ॲडिओ, एफ ॲडिओ म्हणजे फ्रंट ॲडिओ, सिस्टीम फॅन, फ्रंट USB 1, फ्रंट USB 2 आणि हे पॅनल. हे पॅनलमध्ये पण दिलेलं आहे बघा. हे सगळं सिम्पल आहे. ह्याच्यात जरासं स्टडी केलं ना, एक एक मदरबोर्ड घ्या तुम्ही, चेक करा. आणि ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आणि रॅम बसवताना पुन्हा एकदा सांगतो, कितीही माहिती असेल कळत असेल तर रॅम अशी लावा, ह्याला अशी सॉकेटला बसत्या का बघा. आणि हे इकडे प्रेस करा आणि मग वरून सोडा आणि मग प्रेस करा. कट्ट दिसणे आवाज येतो, हे बसलं जातं. आणि इथं फॅनची सॉकेट प्रॉपर बसून ह्या पद्धतीनं बाहेर यायला पाहिजे, जसं मागाशी दाखवलं ना त्या पद्धतीनं. हे बघा इथं आले, ह्या पद्धतीनं बाहेर यायला पाहिजे. एवढं सिम्पल आहे. हे जर लक्षात आलं की बाकी इंटरनल आणि काही करायची गरज भासत नाही आहे. आणि मदरबोर्ड एकाच प्रकारचा येणार नाही आहे. नाहीतर तू म्हणणार हे अगोदर हिथं होतं आता इथं कसं गेलं नाही आहे. मदरबोर्डच्या ह्याच्यानुसार वेगळे येणार ते. ठीक आहे, चालेल. आपण बाहेरच घेऊ इन्स्टॉलेशनला, कारण त्याला वेळ लागणार. कर बंद करून.